नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट अकॅडमी वरोरा तर्फे आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना आणि प्रशासन या विषयाअंतर्गत। आज आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत देण्यात आलेले आहे त्या मूलभूत हक्काचा अभ्यास करूया। मूलभूत हक्कासंबंधी वेगवेगळ्या राज्यशास्त्रज्ञांनी आपल्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या। त्या व्याख्येअंतर्गत मूलभूत हक्कासंबंधी त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे की मूलभूत हक्क कशाला म्हणायचं आणि ते आपल्याला काय प्राप्त करून देते। मूलभूत हक्कावर बराचसा भाग हा आपल्या MPSCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारला जातो, म्हणून मूलभूत हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेचा गाभा म्हटलं तरी चालेल। मूलभूत हक्कासंबंधी प्राध्यापक लास्की यांचं मत काय आहे हे बघू आपण। मूलभूत अधिकार म्हणजे समाज जीवनाची अशी अट आहे की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, असं प्राध्यापक लास्की यांनी म्हटलेलं आहे। मूलभूत हक्कासंबंधी भारतीय राज्यघटनेतील भाग 3 ला राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असे संबोधण्यात येते। कंबाईन मध्ये वारंवार हा प्रश्न विचारण्यात येतो की भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा कोणत्या भागास म्हटला जातो। भाग 3 ला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं। त्यानंतर मूलभूत हक्कासंबंधी डॉक्टर B.R. आंबेडकरांनी एक उल्लेख केलेला आहे। डॉक्टर B.R. आंबेडकर असं म्हणतात की भाग 3 चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केलेला आहे। म्हणजे मूलभूत हक्कासंबंधी 3 गोष्टी महत्त्वपूर्ण ठरते की मूलभूत अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहे की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही। म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मूलभूत हक्क सर्वात महत्त्वाचा ठरतो। त्याचबरोबर भाग 3 अंतर्गत मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असे म्हटले गेले। त्याचबरोबर डॉक्टर B.R. आंबेडकरांनी भाग 3 म्हणजेच मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेमधला सर्वात टीकात्मक भाग असं वर्णन केलेलं आहे।